त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारे न्यायाची व्यवस्था नाही, सुप्रीम कोर्ट नाही, इलेक्शन कमिशन नाही, पोलीस नाही, फक्त असेल ते माझं म्हणजेच ममता दीदी यांचं राज्य असेल, म्हणजेच त्यांच्या गुंडांचं तृणमूल काँग्रेसचं राज्य असेल. हा ग्रीन सिग्नल त्यांना द्यायचा होता की गो ऑन द रॅम्पेज नाव. हजारो मुसलमान इकडे येतात आणि ते इथे स्थलांतरित होऊन देशाच्या कानाकोपऱ्यात घुसतात आणि तिकडे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करायला मागे पुढे पाहत नाही. अर्थपुरवठा करू शकणारं, मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा बेस असणारं हे राज्य आज बंगाल नव्हे तर कंगाल झालंय अशी परिस्थिती निर्माण झाली. ममता दीदी या जास्तीत जास्त त्रागा करताना दिसत आहेत. दुसरं एक कारण हे भद्रलोक बाहेर यायचं असं आहे की ममता दीदी यांची आतापर्यंत जी दहशत होती, मतदानाच्या वेळी जो हिंसाचार व्हायचा, तो हिंसाचार आणि ती भीती सीआरपीएफच्या उपस्थितीमुळे आता जनतेच्या मनातनं गेलेली आहे. इलेक्शन कमिशननं यंत्रणा अधिक सतर्क बनवली आणि त्याच्यामुळे ममता दीदी आणि त्याच्या कार्यकर्त्यांना नेहमीप्रमाणे बूथ कॅप्चरिंग करणं आता कठीण झालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने हा केंद्र आणि राज्य यांचा प्रश्न नाही असं ठणकावून सांगितलंय आणि ममता दीदी साफ तोंडावर पडलेले आहेत. नमस्कार, द उदय निगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय त्यावेळेला तारीख आहे 23 एप्रिल आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. जे आता हातात आलेले रिपोर्ट आहेत त्यानुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे मतदान झालंय त्या मतदानाची टक्केवारी जवळपास 90% इतकी पश्चिम बंगालमध्ये आहे. अर्थातच पश्चिम बंगालमधल्या इतक्या मोठ्या टक्केवारीचं विश्लेषण मी उद्या संपूर्णपणे आपल्याशी करेन. परंतु एक मोठा फटकार ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टानं लगावलेला आहे. ती निरीक्षणं नेमकी काय आहेत हे सांगण्याकरता म्हणून मी आजचा कार्यक्रम करतोय. ममता बॅनर्जी या आपल्या अतिरेकी वागण्यामुळं अडचणीत यायची काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील अनेक वेळा ममता बॅनर्जी या त्यांच्या अतिरेकी अराजकतावादी वागण्यामुळं अडचणीत आलेल्याच आहेत. परंतु ही जी लढत आहे ती लढत अत्यंत महत्वाची आहे. या लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांचा वारंवार तोल सुटतोय. याचं कारण SIR मुळे प्रत्येक मतदारसंघात जे घुसखोर घुसवलेले होते, अवैधरित्या मतदान करत होते, त्यांना चाप बसलाय आणि त्याच्यामुळे ममता दीदी यांना आपण यशस्वी होणार नाही याची आता खात्री पटलेली आहे. त्याचबरोबर आयपॅकच्या बरोबर त्यांनी संपूर्ण वेस्ट बेंगॉल हायजॅक करायची जी योजना आखलेली होती त्याला पायबंद घालण्याकरता म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांनी आयपॅकवर धाड घातली. त्यावेळेला ममता दीदी यांनी आपण स्वतः मुख्यमंत्री असताना तिथे जाऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत एक प्रकारे हस्तक्षेप केला, तिथून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा वहीम त्यांच्यावर आहे. ज्या मुस्लिम मतदानाच्या आधारावर ममता बॅनर्जी आजपर्यंत निवडून येत होत्या त्या मुस्लिम मतदारांचं आता विभाजन होणार. हुमायूं कबीर आणि MIM हे देखील त्याचे वाटेकरी होणार. ही ममता बॅनर्जींना अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालच्या महिलांनी ममता दीदी यांना समर्थपणे साथ दिली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये विशेषतः RG कार वैद्यकीय महाविद्यालयात ज्या एका अभागी भगिनीचा बलात्कार आणि नंतर खून करण्यात आला त्यावरून जे वादळ निर्माण झालं ते शांत व्हायची काही चिन्ह नाहीत. त्यांच्या आईनी जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेला त्याला महिलांनी दिलेला प्रतिसाद हा लक्षणीय आहे आणि हीच ममता बॅनर्जी यांची चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर गेल्या 15 वर्षामध्ये सातत्यानं केंद्राच्या विरोधी भूमिका घ्यायची, केंद्राच्या कल्याणकारी योजना आपल्या राज्यात राबवू द्यायच्या नाहीत. मग ती नमामि गंगे असो, आयुष्यमान भारत असो, असे कुठलेही बेनिफिट आपल्या जनतेला मिळू द्यायचे नाहीत. यामुळं पश्चिम बंगालची आर्थिक घसरण अत्यंत वेगानं झाली. एकेकाळी संपूर्ण भारताला अर्थपुरवठा करू शकणारं, मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा बेस असणारं हे राज्य आज बंगाल नव्हे तर कंगाल झालंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी कधी नव्हे एवढी सर्वात जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधात प्रस्थापिताचं मत खूप स्ट्रॉंग झालंय याची जाणीव चाणाक्ष ममता दीदी यांना एव्हाना आलीच असेल आणि त्यामुळेच त्यांनी बंगाली अस्मितेचा प्रश्न उकरून काढला. आणि बंगाली अस्मिता म्हणजे काय? ती भद्र लोकांची, संशोधक असणारी, क्रांतिकारी असणारी, कलावंत लेखक असणारी अशी भद्रलोक संस्कृतीची बंगाली अस्मिता नाही.
तर जे बांगलादेशातनं घुसखोर घुसवलेले आहेत त्यांचं संरक्षण, त्यांचं लांगमुलचालन म्हणजे बंगाली अस्मिता, अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह किंवा कथ्य त्यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणेत आपल्या राबवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि यालाच कंटाळून आज आता भद्रलोक, म्हणजे जे आतापर्यंत कधी मतदानाला बाहेर पडत नव्हते असे भद्रलोक मतदानाला बाहेर पडतायत. त्याचा परिणाम म्हणून की काय, ममता दीदी या जास्तीत जास्त त्रागा करताना दिसत आहेत. दुसरं एक कारण हे भद्रलोक बाहेर यायचं असं आहे की ममता दीदी यांची आतापर्यंत जी दहशत होती, मतदानाच्या वेळी जो हिंसाचार व्हायचा, तो हिंसाचार आणि ती भीती सीआरपीएफच्या उपस्थितीमुळे आता जनतेच्या मनातनं गेलेली आहे. इलेक्शन कमिशननं यंत्रणा अधिक सतर्क बनवली आणि त्याच्यामुळे ममता दीदी आणि त्याच्या कार्यकर्त्यांना नेहमीप्रमाणे बूथ कॅप्चरिंग करणं आता कठीण झालेलं आहे. आणि यात भर पडली की अलीकडच्या काळात म्हणजे काल सुप्रीम कोर्टानं जी निरीक्षणं नोंदवली त्या निरीक्षणांची. सुप्रीम कोर्टासमोर एक केस सुनावणीला आलेली होती आणि कोणती केस होती ती, तर ती केस होती ती म्हणजे आयपॅक या खाजगी संस्थेवर, जी संस्था ममता बॅनर्जी यांना निवडणूक लढवायला मदत करत होती, त्या संस्थेवर केंद्रीय तपास यंत्रणांनी एक प्रकारे धाड घातली आणि तिकडे गुन्ह्याचे पुरावे गोळा करण्याचं काम चालू होतं. त्यावेळेला ममता दीदी एक मुख्यमंत्री म्हणून तिकडे गेल्या आणि त्या तपास यंत्रणात त्यांनी हस्तक्षेप केला, थैथ्याट केला. इतकंच नाही तर पुरावे घेऊन ते गेल्या त्याची जी दृश्य सगळी व्हिडिओ उपलब्ध आहेत. यावरच ताशेरे ओढताना सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविषयी काय सांगितलं ते ऐका. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यात मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे घुसणे ही एक दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. प्रेक्षको, अशाच प्रकारच्या गोष्टी स्टॅलिन देखील करत आले. प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट राज्याची असेल तर त्याला लगेच केंद्र विरुद्ध राज्य असा रंग द्यायचा हा डाव या दोघांनी या देशात या निवडणुकीच्या निमित्ताने मांडलेला आपल्याला दिसतो. परंतु सुप्रीम कोर्टाने हा केंद्र आणि राज्य यांचा प्रश्न नाही असं ठणकावून सांगितलंय आणि ममता दीदी साफ तोंडावर पडलेले आहेत. अर्थात ममता दीदी या फायटर आहेत, पण त्या चुकीच्या जागी फाईट करतात, चुकीच्या गोष्टीसाठी फाईट करतात, हे दुर्दैव आहे. ममता दीदी अर्थात आपला बचाव करण्याकरता अत्यंत त्यांच्या नेहमीच्या नाटकीय दृष्टी न काळा कोट अंगावर चढवला आणि सुप्रीम कोर्टात जाऊन स्वतःची बाजू वकिली बाण्यानं मांडायचा प्रयत्न केला. त्यावेळी आपली बाजू मांडताना आंबेडकरांची देखील ग्वाही त्यांनी काढली. आंबेडकरांची साक्ष, त्यांची अनेक वचनं त्यांच्या वकिलांनी उद्धृत केली. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलंय ते फार महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने असं स्पष्टपणे सांगितलं की आंबेडकर या घटनाकाराला सुद्धा अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली केली जाईल आणि ती देखील एका मुख्यमंत्र्याकडून याचा अंदाज आलेला नसावा म्हणून अशा गोष्टी घडतायत, अशा प्रकारची टिप्पणी माननीय सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे. तिथून अशा प्रकारे दस्तऐवज घेऊन जाणं, पुरावे नष्ट करणं हे विलक्षण गैर आहे आणि तेही पुराव्याचा शोध चालू असताना करणं ही तर आणखीन गंभीर बाब आहे. आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रत्येक राज्यात इतके मुख्यमंत्री झाले, कोणाही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं धाडस दाखवलं नाही. ही एक प्रकारे हुकुमशाही प्रवृत्ती आहे, यात काही शंकाच नाही. आणि हे कोणाच्या उपस्थितीत त्यांनी केलं, तर पश्चिम बंगालचे चीफ सेक्रेटरी जे होते ते त्यांच्या बरोबर होते आणि कलकत्त्याचे पोलीस महासंचालक त्यांच्या बरोबर होते. आता सवाल असा निर्माण होतोय की हे दोघंही उपस्थित असताना त्यांनी ममता दीदी यांना असं बेकायदेशीर कृत्य करायला थांबवलं का नाही. हीच ती ममता बॅनर्जी यांची दहशत, ज्याच्यामुळे नोकरशाह हे त्यांच्या समोर गुलामासारखे वागतात. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची एक विलक्षण गंभीर अशी दखल घेतलेली आहे. माल्डा इथे केंद्रीय तपास यंत्रणांचे न्यायिक अधिकारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून तपास करायला म्हणून गेलेले होते. तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांना तिथून जायला मज्जाव केला. त्यांना त्यांचं काम करण्यापासून अटकाव करण्यात आला. शेवटी हायकोर्टाचे, कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना त्यात वारंवार हस्तक्षेप करावा लागला. पोलीस कमिशनरला लाईनवर घेण्यात आलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत, चीफ जस्टिस सूर्यकांत हे मध्यरात्रीपर्यंत आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्याकरता तिकडे टेलिफोन लाईनवर सतत होते. हे कशाचं लक्षण आहे मला सांगा. हीच ती हुकुमशाही ममता दीदींची. हे विलक्षण हॉरिबल आहे. आता मला सांगा, जे इथे आमच्याकडे महाराष्ट्रात सेक्युलर लोक आहेत, ममता दीदींचे समर्थक आहेत,
ममता बॅनर्जी यांच्यामध्ये उद्याचा पंतप्रधान बघताय, त्यांना हे सगळं वागणं पंतप्रधानाला शोभेचं आहे काय, किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला तरी शोभेचं आहे असं वाटतंय का मला सांगा? झालमुडी आणि दीदी ओ दीदी याच्यावर नाकानं कांदे सोडणारे आणि खेला होबेची वाट पाहणारे हे जे आमचे सेक्युलर मित्र आहेत, ते यावर काय बोलणार आहेत, हा माझा सवाल आहे. प्रश्न असा आहे की ममता दीदी हे का करतायत? तर ममता दीदींना त्याच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एक संदेश द्यायचा होता. अशा प्रकारे गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करून मी येऊ शकते, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारे न्यायाची व्यवस्था नाही, सुप्रीम कोर्ट नाही, इलेक्शन कमिशन नाही, पोलीस नाही, फक्त असेल ते माझं माझं म्हणजेच ममता दीदी यांचं राज्य असेल, म्हणजेच त्यांच्या गुंडांचं, तृणमूल काँग्रेसचं राज्य असेल. हा ग्रीन सिग्नल त्यांना द्यायचा होता की गो ऑन द रॅम्पेज नाव. आणि याला पार्श्वभूमी कुठली आहे? तर 2021 साली विधानसभा निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या. त्यामध्ये निवडणुकीपूर्व, निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीत निवडून आल्यानंतर जो नरसंहार झाला, जी आपल्या विरोधकांची ससेहोलपट केली गेली, हत्या केली गेली, त्यांची मालमत्ता जाळली गेली, त्याची आठवण करून द्यायला म्हणून अशा प्रकारचं कृत्य ममता दीदींनी केलंय की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणा नाही, केंद्र नाही, राज्य नाही, फक्त तृणमूल काँग्रेसचं राज्य, हा संदेश त्यांना द्यायचा होता. प्रेक्षको, या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे नसावेत याचं उदाहरण ममता बॅनर्जी घालून देत आहेत. आणि हे ते पहिल्यांदा करतायत अशातला काही भाग नाहीये. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा केंद्र सरकारची कुठलीही गोष्ट मानायला स्पष्टपणे नकार दिलाय. अर्थात सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणावर ममता दीदी यांची आतापर्यंत काही रिॲक्शन आलेली नाहीये. परंतु मला खात्री आहे की उद्यापासून 29 एप्रिलला जी दुसरी आणि अखेरची मतदानाची फेरी असणार आहे, त्याच्या प्रचारामध्ये ममता दीदी याला उत्तर देतील आणि बंगाली अस्मितेचं आपलं पुन्हा एकदाचा खेळ त्या नक्कीच मांडतील. पण या प्रकरणात जो कार्यकर्त्यांना सिग्नल द्यायचा होता तो त्यांनी दिला की हिंसाचार करायला आता पूर्णपणे मोकळीक आहे. म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान आणि तुकड्या तिकडे का आहेत याचं कारण तुम्हाला कळलेलं असेल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये तब्बल 2200 किलोमीटरची एक मोठी सीमा आहे आणि या देशाच्या सीमेवर कोणत्याही प्रकारचं कुंपण नाही. ते कुंपण घालण्याकरता म्हणून केंद्रीय गृहमंत्री यांच्या खात्याने वारंवार विनंती केली, पत्र लिहिली. इतकंच काय, तर त्याकरता याचिका देखील दाखल करावी लागली. पण ममता बॅनर्जी यांनी त्याला केराची टोपली दाखवली आणि अशा प्रकारे कुंपण घालण्याकरता जागा द्यायला स्पष्ट नकार दिला. उलट सीमेचं रक्षण करण्याकरता सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे केंद्राच्या अखत्यारीत आहे, तेव्हा ते काय करतंय असा एक तिरपागडा सवालच त्यांनी केला. परंतु पंजाब असेल, राजस्थान असेल, इतर अनेक राज्य असतील ज्यांनी सहजपणे जमिनी दिल्या, तशी जमीन काही ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत मिळवून दिलेली नाही. आता हे प्रत्येकाला माहिती आहे की अशा प्रकारे सीमेवर कोणत्याही प्रकारचं कुंपण नसल्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोर येतात. त्या घुसखोरांना इथे राजकीय राजाश्रय मिळतो. मग ते मालदा असेल, मुर्शिदाबाद असेल, 24 परगणा असेल, त्या 24 परगण्यामधून हजारो निर्वासित इकडे येतात, हजारो मुसलमान इकडे येतात आणि ते इथे स्थलांतरित होऊन त्यांना या देशाचं नागरिकत्व देखील मिळतं आणि मग ते देशाच्या कानाकोपऱ्यात घुसतात. नुसते घुसत नाहीत, अवैधरित्या राहतात, तिथल्या नागरी सुविधांवर ताण देतात आणि तिकडे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करायला मागे पुढे पाहत नाहीत. मुंबईतल्या काही गुन्ह्यांमध्ये, विशेषतः बलात्काराच्या, चोऱ्याच्या गुन्ह्यांमध्ये जे गुन्हेगार पकडले गेले ते कोण होते, तर ते बांगलादेशातून स्थलांतरित झाले होते. अनेक ठिकाणी फळ विक्रेते कुठले आहेत, छोटी मोठी कामं करणारे कुठले आहेत, याचा जर आपण शोध घेतला तर त्याचं उत्तर बांगलादेशी अवैध घुसखोर आहेत. आणि ते कुठून आले, तर ते पश्चिम बंगालमधून आले, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तिकडे मोठ्या प्रमाणात कुंपण घालणं गरजेचं होतं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वारंवार विनंती करून देखील ममता बॅनर्जी यांनी त्याला काहीही प्रतिसाद दिलेला नाही. 31 मार्च 2026 पर्यंत अशी जागा संपादन करून केंद्रीय गृहमंत्र्याला द्या असे स्पष्ट आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता दीदी यांना बजावले होते. तशा प्रकारची जागा त्यांनी दिली नाही, म्हणून परवा त्याचा निकाल देताना 25,000 रुपयाचा दंड न्यायालयाने या ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लावलेला आहे. किती लांछनास्पद गोष्ट आहे मला सांगा. त्यामुळेच
केवळ एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे असं हे सत्ता परिवर्तन आहे याच्याकडे मी पाहत नाहीये. तर केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसा असावेत, देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याकरता म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारशी कसं वागलं पाहिजे आणि ह्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्याचं वर्तन कसं असलं पाहिजे याचा एक प्रकारे फैसलाच आजच्या निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इतर राज्यात जे सहजपणे जमीन संपादन झालं ते पश्चिम बंगालमध्ये का होऊ शकलं नाही, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांची हटवादी केंद्र विरोधी अशा स्वरूपाची भूमिका की जी या देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या मुळावर येते आणि म्हणूनच या निवडणुकीत त्याचा फैसला झाला पाहिजे. कारण गेल्या 15 वर्षात हे लांगुल चालन या देशाला फार भारी पडलेलं आहे आणि या सगळ्याला ज्या कथ्याची जोड दिली जाते म्हणजे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्या सोबत आमची बंगाली अस्मिता आहे अशा प्रकारचं कथ्य जे पसरवलं जात आहे त्या कथ्याचा पराभव होणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाने या विरोधात मत नोंदवलंय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. अशाच प्रकारे तमिळनाडूमध्ये देखील हिंदीला विरोध, सनातन धर्माला विरोध, हिंदू धर्माला विरोध हे सगळं करून स्टॅलिन यांनी त्याला मुखवटा कुठला दिला असेल तर तो द्रविड अस्मितेचा. हेच ते भीषण अराजकतावादी असणं. आता प्रश्न असा आहे की बांगलादेशवरच्या सीमेवर कुंपणासाठी जमीन न देणं किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामात बेकायदेशीरित्या दखलंदाजी करणं याची नोंद या निवडणुकीत मतदार घेतील का, तर 100% घेतील. आणि उद्या मी याचं विश्लेषण तुमच्यासाठी आणणारच आहे. हे जे मतदान झालेलं असणार आहे ते अवैधरित्या या देशात आलेल्या घुसखोरांचं लांगुल चालन, गेल्या 15 वर्षामध्ये विकासाची मंदावलेली गती, वाढलेली बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवर ह्या निवडणुकीत मतदान होणार आहे. म्हणूनच ते अत्यंत महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या केसेसमध्ये FIR दाखल झालेली आहे आणि ममता बॅनर्जी त्यात गुंतलेले आहेत. उद्या जर माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा कलकत्ता हायकोर्टाने याविषयी निकाल देताना जर ममता बॅनर्जी यांना दोषी ठरवलं आणि त्यांच्या अटकेची त्यांनी जर सूचना दिली तर काय करणार आहोत हा सवाल आहे. अशा प्रकारे कोणालाही भारतीय लोकशाही आपल्या हातात घेऊन पाहिजे तसा वागवायचा अधिकार नाही. हीच केजरीवाल करायचे. मुख्यमंत्री असताना सुद्धा रस्त्यावर येऊन ते आंदोलन करायचे. रस्त्यावर रात्री झोपलेत काय, आपल्या सरकार विरुद्ध घोषणा दिल्यात काय, हे सगळं एक अराजकतावादी आहे आणि त्याचीच री आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आपल्याला ओढताना दिसत आहेत. उद्या प्रत्येक मुख्यमंत्रीच असा वागेल. क्षणभर असं धरून चला की आता पंतप्रधान जर ममता बॅनर्जी असत्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी, कर्नाटकाच्या किंवा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे जर वागायचं ठरवलं असतं तर हा देश चालू शकणार आहे का? हा देश काय बनाना रिपब्लिक आहे की जिथे प्रत्येक मुख्यमंत्री त्याच्या मनाला येईल तसा वागेल? ममता बॅनर्जी नावाचं जे एक भीषण नाटक बंगाली रंगभूमीवर सुरू आहे ना, त्या तृणमूल काँग्रेसच्या या अराजकतावादी नाटकाचा आता शेवट करायची वेळ आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा त्यांच्या लोकशाही विरोधातला प्रयोग तातडीनं थांबवायला हवा. हे राष्ट्रीय सुरक्षेचं काम आहे. केवळ सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण म्हणून हे आपल्याला दूर सारता येणार नाही. हे निरीक्षण महत्वाचं अशा करता आहे त्याच्यातून एक सूचना मिळते की केंद्र राज्य संबंध कसे असावेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं वागलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा ऐरणीवर आलाय आणि तो म्हणजे केंद्र राज्यांना सापत्न भावाची वागणूक देतं. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला प्रादेशिक पक्ष अशा प्रकारचा ओरडा करताना दिसतील. पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी त्याच नाटकाचा खेळ खेळत आहेत. परंतु माननीय कलकत्ता हायकोर्टाने त्यांच्याविषयी निकाल देताना काय शब्द वापरले होते बघा. लॉ ऑफ द रूलर्स वर्सेस रूल ऑफ द लॉ. म्हणजेच कायद्याचं राज्य आणि जे सत्ताधीश आहे त्यांचा कायदा यांची लढाई आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलेलं होतं. ममता बॅनर्जींनी काळा कोट घालून पश्चिम बंगालच्या जनतेची बाजू मांडतोय म्हणून एक प्रकारे स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा प्रयोग केला. पण ममता बॅनर्जी, तुम्ही हा जो काळा कोट चढवला तो पश्चिम बंगालच्या जनतेसाठी नाही चढवला. तुम्ही चढवला तो स्वतःचा पक्ष वाचवण्याकरता, स्वतःची गेलेली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाचवण्याकरता. जर तुम्हाला पश्चिम बंगाल जनतेचा एवढाच कळवळा होता तर मग RG कार या वैद्यकीय महाविद्यालयात एका शिकणाऱ्या डॉक्टर महिलेची जी बलात्काराने हत्या झाली, त्याचबरोबर हंसकाली आणि कामधुनी इथे ज्या महिलांवर अत्याचार आणि बलात्काराने हत्या झाल्या त्याबद्दल तुम्ही काळा कोट घालून सुप्रीम कोर्टात का बरं नाही उभा राहिलात असा प्रश्न आता बंगाली जनता तुम्हाला करते. मी गेली अनेक वर्ष
सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघतोय, परंतु कधीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर इतके कडक ताशेरे ओढलेत हे माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि ममता दिदी हे वारंवार करतायत. राजीव कुमार हे पोलीस महासंचालक होते कलकत्त्याचे. त्यांच्यावर जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडली त्यावेळेला धावून गेल्या कोण, तर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना. आणि तिकडे रस्त्यावर त्यांनी त्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात धरणा आणि घोषणाबाजी केली होती. हे कशाचं लक्षण आहे? पश्चिम बंगाल मधली राजकीय संस्कृती या सगळ्यामुळे इतकी नासलेली आहे की संपूर्ण भारतामध्ये राजकीय हिंसाचाराचे जे गुन्हे दाखल केले जातात त्यातले 59% गुन्हे हे एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. आणि त्यात हल्ला करणारे कोण असतात, तर ते हल्ला करणारे हे तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते असतात. आणि म्हणूनच तिकडे आता सीआरपीएफचे जवान नागरिकांना एक धीर देत आहेत, नागरिकांना एक विश्वास देत आहेत की तुम्ही निर्भयपणे मतदान करू शकता. हो, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, गलवानमध्ये चीन घुसलाय म्हणून आक्रोश करणारे जे आमचे इथले काँग्रेस प्रेमी पत्रकार मित्र आहेत त्यांना माझा सवाल आहे की गलवानमध्ये चीन घुसला याबद्दल तुम्हाला आक्रोश करावा असा वाटतो, पण 2200 किलोमीटरची बांगलादेश बरोबर असणारी सीमा आज उघडी पडली आहे. तिकडे कुंपण घालायला ममता बॅनर्जी जागा संपादन करू देत नाहीत. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? अर्थात ममता बॅनर्जी या राजकीय खेळात अत्यंत वाकबगार आहे. कुठल्या गोष्टीचं काय भांडवल करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या ताशेऱ्यांचं या पुढच्या प्रचारामध्ये त्या भांडवल करतील, परंतु ते भांडवल करू न देणं ही बंगाली जनतेची जबाबदारी आहे. याचं कारण ज्या भूमीमध्ये वंदे मातरम लिहिलं गेलं, ज्या भूमीत जनगणमन लिहिलं गेलं, तिथेच लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि त्याकरता या निवडणुकीतलं हे वाढीव मतदान मला फार आश्वासक वाटतं. हा, आणखीन एक गोष्ट, ही जी सुप्रीम कोर्टात केस चालू होती त्याचं हिअरिंग मी अत्यंत बारकाईनं, त्याची प्रोसिडिंग अत्यंत बारकाईनं बघत होतो. याचं कारण फंडामेंटल राईट्सचा आधार जसा इंडिव्हिज्युअल नागरिकाला, भारतीय नागरिकाला असतो, तसा फंडामेंटल राईटचा अधिकार एका राज्याला नाही का, त्या राज्याच्या फंडामेंटल राईटचं रक्षण करण्याकरता ममता बॅनर्जी केंद्रीय तपास यंत्रणांचा शोध चालू असताना तिकडे गेल्या आणि राज्याच्या हिताकरता म्हणून त्यांनी त्या कारवाईत अडथळा केला. अशा प्रकारची एक मांडणी अभिषेक मनु संघवी यांनी केली आहे. अर्थात माननीय सर्वोच्च न्यायालय त्यावर काय टिप्पणी करतो आणि काय निकाल देतो हे त्या निकालात कळेलच. परंतु तुर्तास तरी सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणातून ममता दीदी यांनी आपली उरली सुरली प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, यात काही शंकाच नाही. तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा द उदय निरगुडकर शो.